सर्वप्रथम मी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की काल जे जरंगे पाटलांनी आरोप केलेत आमचे नेते धनंजय मुंडे साहेबांवर की यांनी 2.5 कोटीची सुपारी दिली आहे, हे सगळं धोतांड आहे आणि हा सगळा प्रकार एक नाटक आहे। गेले 2002 पासून धनंजय मुंडे साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक मोठं व्यक्तिमत्व आहे। आज असं झालंय त्या बीड जिल्ह्यात की धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठेही दुकानगिरी चालत नाही यांची, आणि कुठेही जरी काही बोलायचं असेल तर धनंजय मुंडे अजून काही वेगवेगळ्या नावाने हाका मारून त्यांचे एक व्हिडिओ केला जातात। विनाकारण धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करून त्यांनी स्वतःची दुकानगिरी वाढवण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे। आणि कालही सोलापुरात आपल्या इथे जे आंदोलन करण्यात आले हे अत्यंत चुकीचं आहे। मी काय म्हणतो की बाबा ज्यावेळेस सिद्ध होईल त्यावेळेस तुम्ही आम्हाला दोषी धरा की बाबा खऱ्यानी कबूल केले की बाबा सुपारी दिली। अहो सुपारी 2.5 कोटी देण्यासाठी पानटपरीवरली सुपारी का मला तुम्ही सांगा की बाबा 2.5 कोटी देऊन यांना मारण्यासाठी सुपारी दिली म्हणून। हे असं एक धोतांड जे मनोज जरंगेंनी केलं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि आमच्या धनंजय मुंडे साहेबांवर जे आरोप होते हे सगळे खोटे आहेत। ज्यावेळेस नार्को चाचणी त्यांनी म्हणलेत या मैदानात चड्डू टोकलेत की आपण नार्को चाचणी करू, ब्रेनची चाचणी करू, त्यावेळेस सत्य उघडकीस येईल। आणि जे आरोपी आहेत ते जरंगे पाटलांचे कार्यकर्ते, तुम्ही अजूनही बघा त्यांचे व्हिडिओ फोटो बघा, जेवढे असतील जेवढे जरंगे पाटील संघर्ष करतात त्या काळातले सगळे त्यांच्यासोबतचे फोटो आहेत। उद्या उठकी सूट कोण पण नाव घेईल की धनंजय मुंडेंनी मारायला सांगितलं, धनंजय मुंडेंनी गाडी पकडायला सांगितली, धनंजय मुंडेंनी असं केलं। जर यांचं ह्या नावाशिवाय जर दुकान चालत नसेल, धनंजय मुंडे साहेब ही ब्रँड आहे, धनंजय मुंडे साहेब ही नावात ब्रँड आहे। आज 15 वर्ष झालं त्यांचं नाव ब्रँड आहे नुसतं। ह्या नावाचा एक कसा खराब केला जाईल ह्याच्या मागं कोण आहे हे आम्ही फडणवीस साहेबांना पण पत्र देणार की बाबा जरंगे पाटलांच्या मागं कोण आहे, कुठले काका असतील, कोण असतील, हे आमच्या साहेबांना जेवढा त्रास होतोय हा जेणेकरून बीड जिल्ह्यात कुणाचं वर्चस्व चालण्यासाठी पण फक्त बीड जिल्ह्यात मराठा समाजाला पण आमचे धनंजय मुंडे साहेब एक घेऊन चालणारी व्यक्तिमत्व आहे। आज त्यांच्याकडे नगराध्यक्ष पण मराठा समाजचे होऊन गेलेत, कार्यकर्ते पण मराठा समाजचे आहेत। त्यांनी कधीही बोलून दाखवलं नाही की बाबा आम्हाला धनंजय मुंडेपासून त्रास झालाय। मला सांगा जरंगे पाटलांच्या मेवण्याचे हायवायत वाळूचा धंदा आहे, ह्यावर कोण बोलत नाही। आपलं म्हणजे चांगलं, लोकांचं म्हणजे कार्ट, ही एक जरंगे पाटलांची भूमिका झाली आहे। हे तथापि आम्ही मुंडे समर्थक कधीही सहन करणार नाही। आणि येणाऱ्या काळात जर असे जरी आंदोलन होत चालले असतील त्याला पण आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ। आज काय केलं आंदोलन तुम्ही नेमकं? काल सोलापूरमध्ये जोडेमारो आंदोलन केलते काल, त्यामुळे आज आम्ही एक दुधाभिषेक केलाय साहेबांच्या फोटोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।